हाय मित्रांनो, नमस्कार सर्वांना. तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मी आज माझ्या कामाविषयी ब्लॉग बनवते की तुमचे खूप प्रश्न असतात लाईव्ह मध्ये वगैरे, मला करता तुम्ही प्रश्न. तर तुम्ही जॉब काही करता, तर मी जॉब वगैरे काही करत नाहीये. मी घर बसल्याच ब्लाऊज स्टिच करते आणि मी एक लेडीज टेलर आहे. माझा काही शॉप वगैरे नाही. अगोदरचा शॉप होता, मी तो शॉप बंद केला. घरूनच टीच करते ब्लाऊज आणि कशा पद्धतीने करते, काय करते, माझ्या ब्लाऊजची एका ब्लाऊजची शिलाई किती आहे, स्टार्टिंग पासून मी तुम्हाला सांगते. ओके, तर हा बघा, हा आहे पॅडवाला ब्लाऊज. मी याला पॅड टाकलेले आहेत आणि ही बॅक साईड आहे आणि ही जी आहे ती फ्रंट साईड आहे. ओके, हा दुसरा ही बघा, ही डिझाईन कशी आहे. ही डिझाईन बोटनेक डिझाईन आहे. ती सध्या ही ट्रेंडला चालू आहे. फ्रंट साईड आहे मित्रांनो, ही फ्रंट साईड. आणि ही जी आहे ही बॅक साईड. मी थोडं युनिक पद्धतीचे ब्लाऊज स्टिच केलेले आहेत. ते बघा, याला नाही पूर्ण जी लाइनिंग दिसते ना, ही आतली जी लाइनिंग आहे ना, ही पूर्ण अस्तरला डिझाईन आहे. खूप सुंदर, वेअर केल्यानंतर एवढा सुंदर ब्लाऊज दिसतोय आणि एवढा ट्रेंडिंग चालू आहे ना सध्या या ब्लाऊजची. तर मी अशा प्रकारे हे जी ब्लाऊज आहे ना, हे स्टिच करते बघा. आणि हे एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहेत आणि मी सर्व ब्लाऊज कालच स्टिच केलेले आहेत. एका दिवसामध्ये 5 ब्लाऊज स्टिच केलेले आहेत मी, एकाच कस्टमरचे आहेत. हा दुसरा, हा 3 नंबरचा पॅटर्न. हे बघा, हा कसा वाटतो. आता मला खूप आवडला हा. मी माझ्यासाठी पण हा मी स्टिच करणार आहे ब्लाऊज. ही फ्रंट साईड आहे आणि ही जी आहे ही बॅक साईड आहे. हिचा जे खालच्या साईडचा हा बोटनेक पॅटर्न आहे आणि हे जो तुम्हाला दिसते का, हे जे हे खालचा कमराचा भाग खूप सुंदर असं वाटतं. असं खूप सुंदर दिसतोय हा, की वेअर केल्यानंतर एवढं चांगलं लुक येते ना या ब्लाऊजला. याची जी स्लीव आहे एकदम नॉर्मल आहे, एकदम आपली सिंपल स्लीव आहे ही. आणि ही जी डिझाईन आहे का, हे बघा, ही डिझाईन एवढी सुंदर वाटते ना. खूप, मला तर खूप, म्हणजे हे मी आता नवीन पद्धतीचे ब्लाऊज स्टिच केले नाही. खूप सुंदर युनिक मध्ये फ्रिलवाली डिझाईन आहे. तुम्ही हे बघा, बघू शकता, दिसते ना तुम्हाला व्यवस्थित. बघा, खूप सुंदर, म्हणजे एकदम खूप भारी लुक येतील घातल्यानंतर. आणि हे एकाच कस्टमरची 10 ब्लाऊज आहेत. आणि हा ट्रेंडिंग पॅटर्न आहे. हा खूप या पॅटर्नची ट्रेंड चालू आहे सध्या. हे बघा, हा जे आहे ना, हा तर खूपच मस्त. म्हणजे मी आज जे टीच केले ना ब्लाऊज, सर्व खूप फॅन्सी पद्धतीने टीच केलेले. हे बघा, हा समोरचा गळा कसलं भारी वाटण. हा वेअर केल्यानंतर इतकं चांगलं लुक येईन का नाही याला, असं खूप चांगलं लुक येईन. हो, खूप सुंदर लुक वाटण. आणि ही आहे त्याची बॅक साईड. हा मी थोडस वेगळं टीच केलेलं आहे, कारण की हा खूप सुंदर वाटण पॅटर्न मध्ये. खूप म्हणजे खूप सुंदर, मला तर खूपच आवडले सारे ब्लाऊज. स्लीव, प्रत्येक ब्लाऊजची स्लीव त्यांना, जे माझं कस्टमर आहे त्यांना स्लीव वगैरे डिझाईन आवडते. पण आता त्यांना सध्या ही एकदम सिंपल सांगितले त्यांनी डिझाईन. खूप सारे ब्लाऊज गेलेत ना स्लीव मधले. आणि हा 5वा ब्लाऊज आहे. मी हा टीच केलेला. हा तो मी हा गळाला खूप मला वेळ गेलाय आणि याची पण खूप मेहनत लागली मला हा टीच करायला. हे बघा, याचा गळा कसा वाटतोय तुम्हाला, म्हणजे असं खूप सुंदर असं लुक येतोय. हे बघा, कसलं भारी लुक येईन याला हा. म्हणजे एकच नंबर, मला तर खूप, म्हणजे खूप पाहिजे, खूप सुंदर आहे. ही फ्रंट साईड आहे, सर्व ब्लाऊजला पॅड टाकलेले आहेत. आणि ही जी आहे ना, हे बॅक साईड आहे. बघा, हे बॅक साईड पण एकदम असं युनिक पद्धतीचं लुक आहे याच्यात, एकदम युनिक. खूप सुंदर वाटण. हे लटकन जे आहे ते आपण हे आता हे लटकन बनवलेलं, हे लटकन पण खूप सुंदर वाटते हे तुम्हाला. आणि बघायला पण एवढं असं सुंदर ब्लाऊज वाटते. आणि वेअर केल्यानंतर तर तुम्हाला सांगते, एवढा सुंदर ब्लाऊज दिसतो ना हा, असं वाटतं एखादी मॉडेलला कसं आपण तयार करतोय ब्लाऊज वगैरे, साडी वगैरे, त्या पद्धतीचे ब्लाऊज आहेत बघा. मॉडेल, जी मॉडेल तयार होते आपल्या, त्या पद्धतीचे ब्लाऊज आहेत. स्लीव तर सेम प्रकारचे. आणि मी तुम्हाला सांगते, या ब्लाऊजची शिलाई मी 600 रुपये घेते. पॅडवाल्या ब्लाऊजची शिलाई
600 रुपये घेते याला प्रत्येक ब्लाऊजला पॅड आहे. आणि आपले जे सिंपल ब्लाऊज असतात ना कटोरी वगैरे त्याची 200 रुपयापासून आपल्याकडे स्टार्ट शिलाई आहे. सर्वात कमी शिलाई 200. त्याच्यानंतर जसं डिझाईन वाढली ना तसे आपले पैसे वाढतात. प्रिन्स कट असो किंवा बोटनेक वगैरे कॉलर हायनेक सर्व पद्धतीचे ब्लाऊज मला टीच करता येतात. त्याच्यामध्ये आपल्याला नऊवारी घागरा फ्रॉक वेस्टर्न फ्रॉक सर्व पद्धतीचे शिवता येतात. तर मी माझा हातचा जी ब्लॉग बनवलेला ना हे मी माझ्या कामाविषयी ब्लॉग बनवलेला आहे. तर मी काय काम करते. ओके, मला कंपनीत जॉब करायला नाही आवडत, कारण कंपनीमध्ये कसं आहे आपण किती पगार जरी असला ना शेवटी दुसऱ्यांचं नोकर होऊनच राहावं लागते. बरोबर का नाही? दुसऱ्यांचं नोकर व्हावं लागते. त्यामुळं दुसऱ्यांचं नोकर होण्यापेक्षा आपलं काम की कसं आहे तर नक्की कमेंट मध्ये सांगा बरं काय. तुम्हाला नोकर म्हणून काम करायला आवडते का स्वतःचा बिझनेस? माझा हा एक बिझनेसच म्हणते मी, कारण की मी याच्यामुळे खूप खुश आहे. घर बसल्या एवढी चांगली ब्लाऊज शिवते आणि खूप सारे तुम्ही तर समजलेच असेल आता. ओके, तर कसं वाटलं आपल्याला ब्लाऊज तुम्हाला माझ्या कामाबद्दल मी आजचा हा ब्लॉग बनवलेला आहे ना कशाविषयी नाही, जे मी काम दिवसातून काय करते त्याच्याबद्दल माझ्या कामाविषयावर मी असं ब्लॉग बनवलेला आहे. मी कुठेही काम करत नाही, घर बसून घरातल्या घरातच माझी मुलं सांभाळून दिवसातून 4-5 ब्लाऊज तीच करते. आणि माझी पगार जी येते ना जे मला ब्लाऊजचं जे पेमेंट सॉरी ब्लाऊजची जी इन्कम येते एका पगारापेक्षा थोडी बरी जास्तच येते. ओके, असंही कंपनीमध्ये 500 रुपये रोज आहे. तर मी दिवसातून बघा हे ब्लाऊजला मी तुम्हाला सांगितलं ना 600 रुपये टीच करते एका ब्लाऊजची. तर मी असे ब्लाऊज दिवसातून 4-5 टीच करते. तर माझा दिवसाचा पेमेंटचा अंदाज बघू शकता किती आहे. ओके, मग कसं वाटले तुम्हाला? आता माझ्याकडे भरपूर साड्या अजून पिको साठी तर भरपूर साड्या आलेल्या आहेत. हे एकच कस्टमरची ब्लाऊज आहे. हा माझा कस्टमर खूप चांगले येतं एकदम, म्हणजे परमानंट म्हणले तरी चालते. रेग्युलर त्यांचे ब्लाऊज असतात आणि ना पैशाची कटकट ना कसली डिझाईनची कटकट ना मस्त एकदम फक्त फिनिशिंग खूप सुंदर आहे. तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट मध्ये फिनिशिंग मला सांगा की खूप छान मॅडम तुम्ही ब्लाऊज शिवले, किंवा शालिनी तू खूप छान काम करतीये, खूप सुंदर ब्लाऊज टीच करतीये. तुम्ही मला कमेंट मध्ये सांगू शकता. खूप सारे युनिक पॅटर्नचे ब्लाऊज आहेत. सर्व ब्लाऊज जे आहेत युनिक पॅटर्नचे आहेत. मी टीचिंगचा व्हिडिओ नाही घेतला कारण की एवढा वेळ नव्हता माझ्याकडे टीचिंगचा व्हिडिओ घ्यायला. तसंही तुम्हाला माझं ते लाईव्ह मध्ये तुम्ही बघितलं असं मी ब्लाऊज टीच करते. हे पण खूप युनिक पॅटर्न मध्ये आहे. आमच्या मॅडमला खूप आवडेल. हे जे कस्टमर आहेत ना हे खूप मोठे आहेत आमच्या गावचे खारेगावचे. त्यांची ब्लाऊज आहे ती खूप 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 सुंदर आणि छान पद्धतीची ब्लाऊज आहे. खूप म्हणजे खूप वेअर केल्यानंतर अजून भारी लुक येते. तर माझे ब्लाऊज खूप सारे अजून शिवायचे आहे. मी कालच 5 ब्लाऊज टीच केले. माझी तब्येत बी नाही बरी सर्दीमुळं खोकल्यामुळं, तरी पण मी खूप काम केलंय. मला असं वाटतंय का मी आजारी असून सुद्धा एवढं काम केलं बघा. ओके, तर खूप सारं काम केलेलं आहे. आणि अजून मी आता 5 ब्लाऊज कट केले. ते ब्लाऊज मला आता आज नाही शिवणार, उद्या शिवायला घेणार आहे. तर तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला काय मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि माझ्या लाईव्ह वरती आल्यानंतर मला प्लीज छान छान कमेंट टाकत जा. शॉर्ट व्हिडिओ बघा, शॉर्ट व्हिडिओ छान छान कमेंट टाका. आणि माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय मला नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि जे कोणी नवीन असेल माझे ब्लॉग बनत असेल तर प्लीज 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 माझ्या आयडीला सबस्क्राईब करा. ओके, काय कसं वाटलं नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जी कोणी नवीन असेल बघत असेल ना माझा ब्लॉग, मी माझ्या कामाविषयीच ब्लॉग बनवलेला आहे, बाकी काही विषय नाहीये. तर तुम्हाला खूप सारे लोकांना कमेंट पडत म्हणजे त्यांचे विचार होते ही काय काम करते. तर मी तुम्हाला दाखवलं मी काय काम करते. आणि तुम्हाला माझी मशीन वगैरे दाखवणार. ब्लाऊज मी आता थोडं कटिंग करून ठेवलंय. उद्याच्या ब्लॉग मध्ये मी माझे शिवायलेले वगैरे दाखवणार.
खूप सारे कस्टमरचे ब्लाऊज येतात, त्यामुळे मी लाईव्हला 2-3 दिवस आले पण नव्हते, आजारी असल्यामुळे आले नव्हते असं काही नाही. थोड्यात वेळात वेळ काढून मी लाईव्हला पण येते, शॉर्ट व्हिडिओ पण बनवतो. मला सध्या तर बरं नाही, माझा घसा आवाज ना पूर्ण जाम झालेला आहे सर्दीमुळे, त्यामुळे थोडस समजून घ्या तुम्ही पण आता. आणि प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि माझी आयडी होता पर्यंत तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करा. ओके, बाय.